नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? आशा बाळू खंडांगरे. कुठलं गाव? आंबेगावात. आंबेगावान. हा पूल कधी बांधलाय काय माहिती का? कोणी बांधलाय? शरद सोनवणे. शरद सोनवणे यांनी. पूर्वी इथून जायचे कसे? पाण्यातून जायला लागायचं. पाण्यातून जायला लागायचं. हा. आता पूल झाल्यामुळं मग आता रस्त्यावर आता आमदारकीला कोणाच्या पाठीशी? शरद सोनवणे. शरद सोनवणेच. अच्छा, पूल बांधला म्हणून. घरी कोण कोण असतं? घरी कुटुंबामध्ये कोण कोण असतं? सासू सासरे. आता कुठं गेले होते आणि कुठं चालले? आता डाळिंबवाडीत गेलते. पाहुण्यांकडं हा. चालले? वहिनीकडं. तर चालले कुठं? आता आंबेगावांमध्ये इकडं वाघाची भीती नाही का? आहे ना. कधी वाघ पाहिला का तुम्ही? मग कधी पाहिला? येतात ना. इकडं वाघ येतो? हा. शेतामध्ये काय पिक आहेत? शेतात नाही आम्हाला तर. शेतच नाही. नाही, आम्ही दुसऱ्या जागेत राहतो. असं दुसरीकडे राहतं वे. हा. तर हा पूल झाल्यामुळे चांगली सोय झाली. हा. पूल नव्हतं तेव्हा? पूल नव्हतं तेव्हा काही पाण्यात आंबेगावांमध्ये. मग इकडची लोक तिकडं, तिकडची लोक इकडं. मग तिकडं होता ना वरतीला. वरचा पूल हा. तो किती लांब आहे? इथून बरंच लांब आहे. मग त्या पुलाचा फायदा का या पुलाचा फायदा? या पुलाचा फायदा. इकडल्या माणसांना या पुलाचा फायदा आणि तिकडल्या माणसांना त्या पुलाचा फायदा. तिकडं कोण राहतं? आहे ना. कुठली वाडी? ती जागल शेत. कुठल्या गावची ती जागल शेते? ते 5 घर. 5 घरचं. हा.